आता हे कुठल्या गोष्टी सांगत नसते मी यूट्यूबवर, पण पहिल्यांदाच हे सांगते कारण की तशी थोडीशी पद्धतच झाली ना, त्यामुळं इतकी जाव म्हणजे इतकी जाव अर्धवट आहे ना, तिला मॅनच नाही आहे. तिला काय वाटतं माहिती आहे का, की ती म्हणजे दुईतोंडी भांडूळ आहे. तिला असं वाटतं की जेव्हा ती बोलते ना तेच खरं असतं, ते करेल तेच तसं खरं असतं. तसं काय नसतं गं. तुझं ते कोण तुला रोकत नाही टोकत नाही ना, त्यामुळं तुला असं वाटतं की तू बोलते ना तेच बरोबर आहे. पण तसं काय नाही आहे. तुला पण ही किंमत आहे, ही झिरो. सगळ्यांच्या नजरेत तुला झिरो किंमत आहे. तुझी अशी म्हणतेस का नाही, माझा नवरा, माझं हे, माझं ते, हे काय नाही. किती नवऱ्याला हे करतेस ते माहिती आहे मला. का म्हणतात ना, झाकलेले मूठ लाखाचे असते. थोडंसं तोंड बंद करायचं आणि मग ते नवऱ्याचं पुराण का नाही ते कुणाला तरी सांगायचं. मला तर सांगायचं नाही नुसतं. कळालं का? किती चोखं खोटं बोलते बाई. एखादा शब्द तीच बोलते आणि परत 2 महिन्याने तीच पलटते आणि परत आहे ना आपल्यालाच हे करते. मान्य आहे, लहान आहेस, मी मोठे. लहान आणि मोठीचा अर्थ असा नाही की तू काय बोलशील मी काय सगळं सहन करायचं. हे नाही होऊ शकत ना. शक्य नाही आहे ते. मला मान्य आहे तुला व्हिडिओ आवडत नाही, मला व्हिडिओ आवडतो. तू काढत जा ना. तू कशाला घरात अशा फुणग्यात सोडत असतीस? तुला कॅमेऱ्यासमोर तुझ्या नवऱ्याला, नाही बाई आमच्या नवऱ्याला आवडत नाही कॅमेऱ्यासमोर आलेलं. हो का? माहिती आहे किती तुझा नवरा सावा आहे आणि तू पण किती सावा आहे. कळालं का? माझ्या नादाला लागायचं नाही, सांगते पहिलं. मी पहिल्यांदा यूट्यूबवर तुला बोलत असते, मी नाही तर कुणाचा विषय काढत नसते. पण इथनं पुढं सोडणार नाही. तुमचं काय असेल ना ते सगळं असं सांगून टाकेल. बसा बोंबलत अर्धवट वड्याची बाई.